नमस्कार मित्रांनो. आजच्या इन्फ्रा अपडेटमध्ये आपण संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची जूनची अपडेट पाहणार आहोत. या महामार्गाचं काम NHAI तर्फे चालू आहे आणि आज आहे 1 जून 2025 आणि 20 जून 2025 ला पालखी प्रस्थान होणार आहे आणि पुण्यामध्ये साधारण 23 जूनला पालखी येणार आहे. तर पालखीपूर्वी हा जो काही महामार्ग आहे आणि दिवे घाटामध्ये जे काही घाट सेक्शनमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे, त्या कामाविषयी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत आणि काम कुठपर्यंत आलेलं आहे, किती काम पूर्ण झालेलं आहे, किती काम अपूर्ण आहे, कामाची प्रगती जाणून घेणार आहोत. आज आहे 1 जून 2025. आता हा जो काही महामार्ग आहे, पालखी महामार्ग पुणे ते पंढरपूर हा साधारण 200 किलोमीटरचा महामार्ग आहे आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याला हे अंतर कव्हर करण्यासाठी साधारण 4 तासाचा कालावधी लागतो. पण हा महामार्ग एकदा का पूर्ण झाला, याचं काम पूर्ण झालं की साधारण 2.5 ते 3 तासामध्ये आपण आरामशीर पुणे ते पंढरपूर हा प्रवास करू शकतो. तर आता हा जो काही महामार्ग आहे, हा महामार्ग 4 लेनचा बनणार आहे. जिथे-जिथे अ, अ, गाव वगैरे आहेत त्या भागामध्ये सर्व्हिस रोडची देखील सुविधा असणार आहे. तर अ, या महामार्गाची सुरुवात जसं मी म्हटलं, की पुणे ते पंढरपूर आहे. पण खऱ्या अर्थाने या महामार्गाची सुरुवात जी आहे ती हडपसरपासून होते. ओके. तर हडपसरपासून ते दिवे घाट हा जो काही सेक्शन आहे या सेक्शनचं काम सर्वात लेट सुरू झालेलं आहे आणि याच सेक्शनचे जे काही कामाची प्रगती आहे त्याचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पुढे जाऊन आपण दिवे घाट ते सासवड, सासवड ते जेजुरी, नंतर नीरा, लोणंद या प्रकारे अपडेट घेत जाणार आहोत. पण आजच्या या पहिल्या अपडेटमध्ये आपण हडपसरपासून ते अ, दिवे घाट हा जो काही सेक्शन आहे या सेक्शनची अपडेट इथे बघणार आहोत. हडपसरमध्ये SP इन्फोसिटी जे आहे, ओके, हे जे IT पार्क आहे इथं, इथपासून साधारण खऱ्या अर्थाने या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होते. या एक्सप्रेसच्या कामाला सुरुवात होते. तर हे आहे SP इन्फोसिटी हडपसर. तर हे गेट आहे आणि इथून आपण आजच्या या अपडेटला सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता की रस्ता रुंदीकरणासाठी जी जागा हवी आहे ती जागा क्लिअर झालेली आहे. जे काही अतिक्रमण होतं किंवा जे काही आजूबाजूच्या बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंग आता इथे नाहीयेत आणि रस्ता आपल्याला इथे बऱ्यापैकी रुंद दिसतोय. आता हा समोर जो आपण चौक बघतोय हा चौक आहे फुरसुंगीचा चौक. फुरसुंगी आपण इथे डाव्या बाजूने जर गेलो तर हा रोड फुरसुंगी गावामध्ये जातो आणि इथून आपण सरळ गेलो तर हा सरळ रोड सासवडच्या दिशेने म्हणजे हा सरळ हायवे आहे. इथून डाव्या बाजूने फुरसुंगी हा देखील एक महत्वाचा चौक आहे आणि या चौकापासून देखील आपण बघू शकतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणासाठी जी जागा हवी आहे ती जागा इथे मोकळी करण्यात आलेली आहे आणि रस्त्यावरती जे काही थोडेफार इलेक्ट्रिक पोल वगैरे आहेत ते पोल हटवले की इथे रस्त्याचं काम देखील सुरू होऊ शकतं. तसंच बाजूला तुम्ही बघू शकता की रस्त्यासाठी जे काही प्रायमरी वर्क आहे, ग्राउंड वर्क, तिथे जे काही खडी वगैरे टाकली जाते, ती इथे टाकलेली दिसतीये आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला. म्हणजे रस्ता रुंदी करण्याचं काम इथं सुरू झालेलं आहे. थोड्याच दिवसांनी इथे लेन मार्किंगचं देखील काम होऊ शकतं. कारण इथे हा जो रस्ता आहे, इथे काही नदी, नाला वगैरे नाही. त्यामुळे इथे काही स्ट्रक्चर तसं बनवायची गरज नाही किंवा छोटा-मोठा ब्रिज पण इथे बनवला जाणार नाही. इथं हा रस्ता बऱ्यापैकी रुंद असणार आहे. जवळ-जवळ आपल्याला इथे 6 ते 8 लेनचा रस्ता इथे दिसणार आहे. पण जिथं-जिथं स्ट्रक्चरची आवश्यकता आहे, जिथे-जिथे छोटे-मोठे नाले आहेत किंवा अंडरपास वगैरे करण्याची गरज आहे, तिथे जे स्ट्रक्चर बनवले जातात, तिथे सध्या काम सुरू आहे. आणि आता समोरच आपण बघू शकतो इथे एक नाला आहे आणि तिथून एक स्ट्रक्चर बनवायची गरज आहे. इथे रस्ता अरुंद होत आहे बघा. इथे तिथे
पत्रे वगैरे लावून तिथे आतमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे असं आपल्याला दिसतंय. पण आपण जर बघितलं पण ऍक्च्युअल काम सुरू झालेलं नाही. फक्त पत्रे लावलेले आहेत. तिथं काम सुरू होणार आहे. आज 1 जून आजची तारीख आहे. त्यामुळे पालखीपर्यंत तरी ही अशीच परिस्थिती राहील. म्हणजे एवढाच रस्ता इथे राहणार आहे. हे आपल्याला दिसतंय. कारण इथे लगेच नाला आहे किंवा काही ते ड्रेनेज आहे. त्याच्यावरती इथे एखादं स्ट्रक्चर बनवणं गरजेचं आहे. छोटा पूल किंवा मोरी वगैरे बनवणं गरजेचं आहे. तर त्याचं काम आपल्याला इथं होताना दिसत नाहीये. पण परंतु आपण जसंही या ट्रेनच्या पुढे जाऊ तर इथपासून आपण बघू शकतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे काही लेन मार्किंगसाठी ग्राउंड वर्क आहे किंवा जे काही अगोदरचा जो थर असतो मुरुम किंवा खडीचा तो टाकण्यात आलेला आहे. आणि इथंच पुढे पॉवर हाऊस वगैरे एरिया जो म्हणतात तो पॉवर हाऊसचा देखील एरिया आहे. इथे देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी जागा लागणार आहे प्रोजेक्टसाठी रस्ता रुंदी करण्यासाठी ती जागा इथे क्लिअर करण्यात आलेली आहे. इथं पॉवर हाऊसच्या इथे आपल्याला माहिती आहे हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिज वरती देखील कधी कधी ट्रॅफिक जाम होतं कारण 2 लेनचाच ब्रिज आहे. तर इथं देखील नवीन ब्रिज कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे. परंतु इथे ब्रिजचं कोणत्याही पद्धतीचं काम सध्या तरी सुरू झालेलं नाहीये. मग इथं कशा पद्धतीने पुढे जाऊन काम होईल त्याची जशी अपडेट येईल तशी आपल्या या चॅनलवरती येईलच. पण आता सध्या तरी आपल्याला हा ब्रिज असाच 2 लेनचा ब्रिज वापरायला भेटणार आहे. या ब्रिज नंतर आपण म्हणजे हा ब्रिज जो आहे हा जो ब्रिज आहे हा रेल्वे लाईन वरती आहे जी आपली पुणे ते सातारा कोल्हापूरकडे जाणारी जी रेल्वे लाईन आहे रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावरती हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज आपण सासवडच्या दिशेने उतरलो की लगेच जे आहे काही अम, वडकी या भागामध्ये जे काही गोडाऊन्स वगैरे आहेत रस्त्याच्या दोन्ही साईडला साड्यांचे वगैरे मोठे मोठे गोडाऊन्स आहेत कपड्याचे तर तिथे आपण येऊन पोहोचतो आणि हा रस्ता हा ब्रिज जो आहे हा ब्रिज उतरल्यानंतर आपण थोड्या अंतरावर 100-200 मीटर वरतीच आपण मंतरवाडी चौकात येऊन पोहोचतो. या चौकातून आपण कात्रजच्या दिशेने जाऊ शकतो. तर या चौकात देखील खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं. सध्या तरी या चौकात कोणताही ब्रिज किंवा काही असं स्ट्रक्चरचं वगैरे काम दिसत नाहीये. इथं काय प्लॅनिंग आहे ते आपल्याला नंतर लक्षातच येईल. पण सध्या तरी इथे असं कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर नाहीये. हा ब्रिज आहे पहा मंतरवाडीचा. खूप मोठा ब्रिज आहे. इथे देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जी काही रस्ता रुंदीकरणासाठी जागा हवी ती जागा क्लिअर करण्यात आलेली आहे. आणि हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर लगेचच एक नाला आहे किंवा एक ड्रेनेज आहे जिथं ब्रिजची गरज आहे. आणि इथे पाहू शकतो आपण जो पूर्वीचा 2 लेनचा ब्रिज आहे तोच आहे आणि याच्या कडेने ब्रिज बांधणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी देखील काही सध्या काम सुरू दिसत नाहीये. ओके. पण रस्त्याच्या ज्या लेन बनवल्या जाणार आहेत तर त्या लेनसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला लेनचं काम चाललेलं दिसत आहे. आणि इथं रस्ता आपल्याला बऱ्यापैकी रुंद दिसतोय. बऱ्यापैकी इथे सर्व जे काही रस्त्यासाठी जागा लागणार आहे त्याच्यावरचं अतिक्रमण किंवा रस्त्याच्या याच्यामध्ये जे काही दुकानं वगैरे येणार होती अगोदर त्यांचं म्हणजे त्यांच्याकडून जागा क्लिअर करून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे आपल्याला बऱ्यापैकी मोठा रुंद असा रस्ता इथे होणार आहे आणि इथे दिसते. आता पहा इथे स्ट्रक्चर कशा पद्धतीने पाहिजे इथं पाहू शकता रस्त्याच्या हा रस्ता जो आहे एक्झिस्टिंग त्याच्या दोन्ही बाजूला इथे स्ट्रक्चर उभारलेलं आहे. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर उभारून इथे आता हे पालखीपूर्वी साधारण हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं काम सध्या सुरू आहे आणि इथे पहा इथे एक ब्रिज बनला जात आहे. त्या ब्रिजचे इथे जे काही पिलर्स आहेत ते पिलर्स उभे केलेले आहेत. पिलर्स फाउंडेशन वर्क बऱ्यापैकी झालेलं आहे. काही पिलर वरती फाउंडेशन वर्क चालू आहे. तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे. आपण या वडकी या एरियामध्ये जो काही गोडाऊन झोन आहे त्या एरियामधून आपण सध्या चाललेलो आहे. तसा हा वडकी आणि फुरसुंगी एरियाचाच भाग म्हटलं जातं इथे मंतरवाडी चौक वगैरे नाही का. कारण इथे डाव्या बाजूला आपण आपल्याला फुरसुंगीची पोलीस चौकी फुरसुंगी हद्दीतली पोलीस चौकी देखील इथे बघायला मिळते.
ठीक. आता इथे देखील पुढे आपण पाहू शकतो, इथे काही ड्रेनेज वगैरे आहे, याच्यावरती स्ट्रक्चरची गरज आहे. तर इथे काय होतं, हे जर काम लवकर पूर्ण नाही झालं, तर इथे बॉटलनेक होतं. म्हणजे इथे 2 लेनचाच रस्ता असल्यामुळे पुढे जाऊन या कामामुळे अशा ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं. तर याचं देखील विचार NHAIचे जे काही अधिकारी आहेत, हा जो रस्ता आहे, हा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून बनवला जात आहे. तर त्यांच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेणे गरजेचं आहे. त्या पद्धतीने काम इथं व्हायला पाहिजे. पण त्या पद्धतीने दिसत नाहीये, की जिथं जे स्ट्रक्चर आहे तिथे वेगाने काम आपल्याला चालू असलेलं दिसत नाहीये. रस्त्याच्या बाजूला आपण बघू शकतो इथे या पद्धतीने ड्रेनेज आणि इथपर्यंत रस्ता आहे. तर रस्त्याच्या दोन्ही साईडला जे ड्रेनेज वगैरे बनवलं जाणार आहे, त्याचं काम चालू आहे. ओके. आपण साधारण आता इथे जे आपण चर्चा करत होतो, की 23 जूनपर्यंत इथून पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची इथून जाते म्हणजे या मार्गे सासवडच्या दिशेने जाते. तर तोपर्यंत हे जे काही धोकादायक स्थितीमध्ये जे अर्धवट काम असेल, ते काम पूर्ण गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे वारकऱ्यांना वगैरे इजा होऊ शकते. तर त्या पद्धतीने शासनाने किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी इथं बदल करणं गरजेचं आहे. आणि इथं देखील आपण बघू शकतो, की रस्त्यासाठी जी जागा हवी आहे, ती जागा क्लिअर झालेली आहे. काही ठिकाणी लेनचं काम देखील सुरू आहे. इथं काम देखील सुरू आहे. आणि बेसिक जे आहेत फाउंडेशन रस्त्यासाठी जे खडी टाकणं, मुरुम टाकणं जे काम चालू आहे, ते काम आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूने दिसतंय. इकडे देखील आपण बघू शकता, इकडे ड्रेनेज आहे उजव्या बाजूला रस्त्याच्या. तर इथपर्यंत रस्ता असणार आहे. इकडे डाव्या बाजूला देखील ड्रेनेजचं काम आहे. तर इथे आपण रस्त्याची रुंदी इथे बघू शकतो किती असणार आहे, फील करू शकतो. तर बऱ्यापैकी रुंद रस्ता इथे असणार आहे. आणि आता इथे पुढे जाऊनच जो पुणे रिंग रोड होणार आहे, तो पुणे रिंग रोड आणि हा पालखी महामार्ग याचं इंटरसेक्शन असणार आहे, ते इंटरचेंज असणार आहे. तर त्याच्यासाठी पुढे पहा एक बऱ्यापैकी मोठी पिलर आणि तिथे स्ट्रक्चर उभारलं जात आहे. तर इथे अ, जेव्हा पुणे रिंग रोडचं काम देखील या भागामध्ये सुरू होईल, तेव्हा आपल्याला इथून वाहतूक कशा पद्धतीने इथे होणार आहे, कशा पद्धतीने आपण पालखी महामार्गावरून रिंग रोडला आणि रिंग रोडवरून पालखी महामार्गला कशा प्रकारे कनेक्ट होऊ शकतो, हे आपल्याला तेव्हाच लक्षात येईल. आता सध्या तरी रिंग रोडचं काम इथे दिसत नाहीये पुणे रिंग रोडचं. पण जी अलाइनमेंट आहे, त्या अलाइनमेंटमध्ये याच ठिकाणी पुणे रिंग रोडचं आणि हा जो काही पालखी महामार्ग आहे, पुणे पंढरपूर महामार्ग या मार्गाचं इथे इंटरसेक्शन होणार आहे. इथे देखील पहा काम बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. हे जे काही मोठं आहे इथे ब्रिज बनणार आहे. तिचे पिलरचं फाउंडेशन बऱ्यापैकी झालेलं आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे. आणि काही पिलरवरती काम देखील चालू आहे. आणि छोटे-मोठे जे स्ट्रक्चर्स आहेत ड्रेनेजवरती ड्रेनेजचे स्ट्रक्चर किंवा अंडरपासचे वेक्युलर म्हणजे टू व्हीलरसाठी काय असणारे अंडरपास, छोटे-मोठे अंडरपास त्याचे स्ट्रक्चर आता आपण इथे रोडच्या इथे पहा, इकडे डाव्या बाजूला बघू शकतो. इथे एक छोटं स्ट्रक्चर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. मग जेव्हा हे इथून लेन बनवली जातील आणि इकडून वाहतूक शिफ्ट केली जाईल, तेव्हा या सध्या जो रोड चालू आहे, इथे देखील त्या पद्धतीने स्ट्रक्चर बनवलं जाईल. तर एकंदरीत विचार करता आपल्याला याला बऱ्यापैकी म्हणजे 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी या पूर्ण रोडचं काम पूर्ण होण्यासाठी लागू शकतो. आता जसं-जसं होईल काम त्या पद्धतीने आपण प्रत्येक महिन्याला अपडेट या रस्त्याचे घेणारच आहोत. इथे देखील आपण बघू शकतो पहा, इथे कशा पद्धतीने रस्ता थोडा उंच करण्यासाठी तिथे अ, 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 अर्थवर्कचं काम केलेलं आहे आणि रस्त्याच्या बाजूला ड्रेनेज वगैरे सिस्टम बनवण्याचं त्या ड्रेनेज देखील आपल्याला दिसत आहे. इथपर्यंत रस्ता असणार आहे. तर इथं बऱ्यापैकी रुंद होणार आहे रस्ता आणि इथून पहा, इथून आपण डाव्या बाजूला गेलो की वडकी गावामध्ये देखील जाऊ शकतो आपण. इथे वडकी गावामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथून सरळ गेले की आपण वडकी नाला वगैरे म्हणतात. वडकी नाल्याच्या ठिकाणीच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 20वा स्थान देखील आहे. तिथे एक मोठं मैदान आहे. ते देखील आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत. तर इथे पहा, इथे अशा पद्धतीने रस्त्यासाठी जी जागा हवी आहे, ती जागा इथे क्लीन करण्यात आलेली आहे, मोकळी करण्यात आलेली आहे.
रस्त्याच्या लेनचं काम देखील सुरू आहे. आत्ता जो काही रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला हे काम इथे दिसते आहे. तर आणि ड्रेनेज आणि छोटे मोठे स्ट्रक्चर याचं काम चालू आहे. याच्यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की अजून किती दिवस आपल्याला वेट करावं लागणार आणि समोर जो आपल्याला डोंगर दिसत आहे त्या डोंगराच्या पायथ्यापासूनच दिवे घाट जो आहे तो दिवे घाट सुरू होतो आणि दिवे घाटामध्ये देखील घाट रुंदीकरणाचं काम सुरू आहे. दिवे घाटामध्ये देखील 2 लेनचाच रस्ता होता अगोदर. तिथे देखील बऱ्यापैकी मोठा 4 लेनचा रस्ता करण्यात येतो आहे विस्तृत. तर तुम्ही ऐकलं असेल की दिवे घाटामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी जो डोंगर आहे तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग केलं जातं आणि रोज साधारण 12 ते 3 किंवा 12 ते 2 असे रोज 2 ते 3 तास तो घाटमार्ग बंद असतो, घाट सेक्शन. तर त्याप्रमाणे तुम्ही या रस्त्याने जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर तसं तुम्ही हे करू शकता. इकडे डाव्या बाजूला बघा स्ट्रक्चर निर्माण होत आहे, हे चालू आहे. आणि जसं मी घाटाबद्दल बोलत होतो तर की घाट सेक्शन हा दुपारी 2 तास वगैरे बंद असतो. ही माहिती इथल्या स्थानिकांना असेल आणि कधी कधी जर ब्लास्टिंगचं काम नसेल तर एखाद्या दिवशी चालू देखील असू शकतो. पण हे न्यूज पेपर मध्ये डिक्लेअर केलेलं आहे की साधारण दुपारचे 2 तास जो घाट सेक्शन आहे तो बंद ठेवला जातो. कारण घाटामध्ये अरुंद रस्ता आहे आणि जेव्हा ब्लास्टिंग केलं जातं तेव्हा दगड वगैरे उडू शकतात आणि वाहनांना काही डॅमेज होऊ नये म्हणून ती एक प्रिकॉशनरी स्टेप घेण्यात आलेली आहे. आता इथे पहा, इथे जर आपण डाव्या बाजूला उजव्या बाजूला गेलो तर कानिफनाथकडे रस्ता जातो आणि डाव्या बाजूला आपण वडकी गावामध्ये जाऊ शकतो. तर इथे एक रस्त्यावरती ब्रिज होत आहे बघा. इथे त्याचे पिलर्स आणि पिलर फाउंडेशनचं काम आपल्याला इथे चालू असलेलं दिसत आहे. अशा पद्धतीने इथे काम सुरू आहे आणि इथे देखील बऱ्यापैकी मोठा ब्रिज होणार आहे. पिलर फाउंडेशनचं काम झालेलं आहे आणि जी काही रिटेनिंग वॉल असते अप्रोच रोडसाठी तर ही रिटेनिंग वॉल त्या रोडची त्याचं देखील काम इथं सुरू झालेलं आहे. ओके, इथं आपण बघू शकतो आणि इथंच पुढे उजव्या बाजूला आपल्याला जे काही 20वा स्थान आहे त्याच्या बाजूचं मैदान आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 20वा स्थान वडकी गावाच्या हद्दीमधलं हे वडकी नाल्याच्या जवळचं ठिकाण येतं. इथेच वडकीची जी काही भेळची वगैरे दुकानं होती इथं तो भाग आहे. इथं बघा आपण उजव्या बाजूला बघू शकतो. इथे बोर्ड देखील आहे मोठा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी 20वा म्हणून इथं स्थान आहे. इथं ग्राउंड देखील आहे आणि इथून पुढे आपण डोंगर बघतो तिथून पायथ्यापासूनच दिवे घाटाचं काम दिवे घाट सुरू होतो आणि त्याचं काम देखील जे चालू आहे त्याची अपडेट आपण बघणार आहोत. आता हे जे काय पालखी 20वा स्थान आहे तिथला जो ब्रिज आहे त्याच आपण या बाजूला बघतोय आणि इकडं आता आपल्याला 20वा स्थान आणि जे काही मैदान आहे ते पाहायला मिळते. आपल्याला डोंगर दिसतो दिवे घाट डोंगराच्या काठापासून तर आपण जो दिवे घाट सेक्शन आहे त्या दिवे घाटाचं काम किती झालेलं आहे कशा पद्धतीने त्याची प्रगती आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि असेच इन्फ्रास्ट्रक्चरचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.